नमस्कार सर्व शेळी पालक बंधूंनो, स्वागत आहे आपल्या व्हिडिओ. तर बघा, आता सिल्लोड तालुक्यामध्ये आपल्या गुरुवारी आज टॉप क्वालिटी राजस्थानी बोकडांची क्वालिटी आलेली आहे. तर ज्यांना कोणाला राजस्थानी बोकड खरेदी करायचे तर त्यांनी आज 3 वाजेपर्यंत तुम्ही दिवसभरात केव्हा पण येऊ शकता, कारण आज ते 29 तारीख आहे बघा मित्रांनो. तर मस्त टॉप क्वालिटी एकदम आणि पूर्ण निरोगी बच्चे बघा, लहान मोठे 3-4 महिन्यापासून तर 7-8 महिन्यापर्यंत जे बोकड आहे, पाठी आहे, फळकर बाटीसुद्धा ज्यांना कोणाला घ्यायचे आहे त्यांनी नक्कीच कॉल करून येऊ शकता आज 3 वाजेपर्यंत. तर बघा, दर गुरुवारी गाडी येत असते. दर गुरुवारी तुम्ही आज नाही जमलं तर पुढच्या गुरुवारी नक्कीच येऊ शकता, कारण क्वालिटी एक नंबर. त्यामध्ये आता आज आलेले बघा कोटा, सोजत, माळवा आणि शिरोई, गुजरी, अजमेरी हे एवढ्या जातीचे पाठी बोकड आलेले. तर तुम्ही क्वालिटी बघू शकता पूर्ण व्हिडिओच्या मार्फत, आणि किमती किंवा काय किलोनं भेटतील हे सुद्धा आपण डायरेक्ट पुढं बघणार आहे. तर त्यापूर्वी व्हिडिओ आज शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन व्हिडिओसाठी, कारण आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये दर गुरुवारी गाडी येत असते टॉप क्वालिटी. बघा, आपल्या राजस्थानमध्ये बाहेर कुठं जायची कामच नाही. तुम्हाला आता अक्षरशः सांगतो एक अनुभव छोटासा. आमच्या सिल्लोड तालुक्यातील व्यापाऱ्याची 1.5 लाखाची फसवणूक झालेली. राजस्थानी बोकड आणण्यासाठी राजस्थानला गेला, तिथं त्याच्यासोबत फ्रॉड झाला. कारण बघा, त्यामुळं आपण उगाच 4-10 बकरासाठी राजस्थानला जायचं नाही अजिबात. इथं 1500 शिल्लक भेटलेच चालेल, पण आपल्या एक कुटुंबीने तुम्ही महाराष्ट्रात डायरेक्ट स्वतः जाऊन तिथं खरेदी करू शकता, कारण हे आपला एरिया असतो. तुम्हाला एक रिअल फॅक्ट काय झालं तिथं नेमकं एक कारण सांगतोय बघा. राजस्थानी बोकडांचे तो व्यक्ती स्वतः एकटाच गेला तिथं, जवळजवळ 60 नग त्याने गाडीत भरले, आणि गाडीत भरल्यानंतर काय केलं, चहा पाण्याला त्याला थोडं बाजूला त्याच्यात फक्त 15 मिनिटात पूर्ण 14 ते 15 बोकड डायरेक्ट एक्सचेंज करून टाकले. चांगले बोकड गाडीमधून काढून टाकले, आणि खराब बोकड, लो क्वालिटीचे बोकड त्या गाडीत भरले, आणि 10 बोकड तर चोरीच केले. त्यामुळे जवळजवळ एक परत बालाघाटमध्ये त्याला उतरवून दिलं. 20,000 रुपये भाडं घेऊन राजस्थानला ती वापस चालले गेले व्यापारी गाडीवाला. म्हणजे जवळजवळ 1-1.5 लाखाला त्याला नुकसान झालेलं. त्यामुळं शक्यतो आपल्याच भागात आलेले बोकड घ्या शक्यतो, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही मित्रांनो. तर तुम्ही क्वालिटी बघू शकता, एक नंबर क्वालिटी. ही क्वालिटी आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये येत असते. आता तुम्ही कोटाचे बोकड बघू शकता, कारण ते आता थोडं रात्रभर उपाशी असल्यामुळे त्यांचे थोडं पोटं खाली गेलेले दिसतील, पण मग एकदम बनणारे बोकडे. तर तुम्ही क्वालिटी बघू शकता. आता किती बोकडे या गाडीत आले ते पण पुढे बघू शकता तुम्ही. क्वालिटी एक नंबर क्वालिटी. जवळजवळ बघा, कोटाचा बोकड 2-3 दात 4 दात असेल. तर तुम्ही क्वालिटी बघा. हे शिरोईची पाट आहे. हे बघा, ओरिजिनल शिरोई घोडा, एकदम घोडा बोकड. हे बघा क्वालिटी, ही क्वालिटी आपल्याकडे येत असते, बघू शकता तुम्ही इकडं. त्यामुळं मित्रांनो काळजी घ्या स्वतःची, आणि कारण आपला जीव पण धोक्यात असतो, कारण चोरी एखाद्या वेळेस मार पण बसू शकतो किंवा काही येऊ शकतं. त्यामुळं स्वतःची काळजी घेऊन जायचं असेल तर मी तर म्हणेल अजिबात जाऊ नका तुम्ही. 10-5 बकरं तुम्हाला घ्यायचे असेल तर अजिबात राजस्थान बाहेरचं जायचं नाही. आपल्याच भागात जिथं गाडी येते तिथंच जा, तिथंच खरेदी करा स्वतःच्या हातानं, कारण इथं काही तुमचं फ्रॉड होणार नाही. तुम्हाला ऑनलाईन टोकन नाही आहे किंवा ॲडव्हान्स पेमेंटसुद्धा नाही आहे. स्वतः या, स्वतः निवडा आणि स्वतः खरेदी घरी घेऊन जा, असा विषय असतो इथं. त्यामुळं क्वालिटी बघू शकता, एक नंबर क्वालिटी आहे व्हिडिओच्या माध्यमातून. तर आता किती नग आले याच्यात? 200 आले का? तर आजची रेट काय याची, काय किलोची आजची रेट? 8,000ला बी, 10,000ला बी, 9,000ला बी, 12,000ला बी. सरासरी समजा 8,000पासून सुरुवात आहे. तुम्ही जशी क्वालिटी निवडाल, तुम्ही म्हणाल 40 किलोचा बोकड 8,000त द्याल तर असं होणार नाही मित्रांनो, कारण 8,000च्या हिशोबाने तुम्हाला त्याच वजनाचा बोकड भेटेल. कारण काय होतं माहिती आहे का, आपण समजा मी जर सांगितलं 8,000पासून सुरुवात आहे, तर एखादा कस्टमर काय करतो, 30 किलोचा बोकड 8,000त मागतो, पण मग असं शक्य नाही आहे. तर आता ही क्वालिटी बघा, शिरोईचा बोकड आहे देऊ. हे बघा, शिरोईचा बोकड एक नंबर क्वालिटी, जवळजवळ 20 किलो वजनाचा असेल. पाहिलं का माप कसं आहे? तर असे बोकड आपल्या सिल्लोड तालुक्यात येत असतात मित्रांनो. त्यामुळं आपण पण मागताना, आपण सौदा करताना थोडं व्यवस्थित करावा, जेणेकरून
समोरचा बी 2 पैसे कमवून आपण पण 2 पैसे वाचवू शकतो. कारण राजस्थानहून आणणं सोपं नाही आहे. खूप मोठं नुकसान म्हणजे डायरेक्ट चोऱ्या आणि एखाद्या वेळेस मारपीट पण होते आणि चोऱ्या तर होतेच. त्यामुळं खूप जीवावर रिक्स घेऊन राजस्थानहून आणावं लागतं माल. कारण मला प्रत्यक्षात एका व्यापाऱ्यानं स्वतः तिथं जाऊन मी त्याची चौकशी केली मित्रांनो. त्याची फसवणूक झालेली आहे. ते तर तुम्हाला माहिती सांगितलेलं आहे. जे आपण ते 60 बोकड टाकले होते त्यातच ते नुकसान झालेलं होतं. तर तुम्ही क्वालिटी हे पहा आणि बघू शकता क्वालिटी 10, 12, 14 तुम्हाला लागवडीसाठी ब्रीडरसाठीचं सुद्धा मस्त बोकड आहे. जर ज्यांना कोणाला ब्रीडिंगसाठी घ्यायचं असेल त्यांनी 3-4 महिन्याचं सुद्धा बोकड घेऊन जाऊ शकता. किंवा तुम्हाला जर आत्ताच लागवडीसाठी बोकड लागत असेल तर तुम्ही मोठासुद्धा बोकड नेऊ शकता. जेणेकरून आपल्या शेळ्यांना त्यापासून त्याची उत्पत्ती होते आणि आपल्याला टेन्शन राहत नाही. म्हणजे क्रॉस ब्रीडिंगसुद्धा आपण साठी मस्त फायद्याचे बोकड आहे. आता शेळ्या शक्यतो पावसाळ्यापर्यंत लागवड करायचीच नाही. आता ज्यांच्या शेळ्या खाली झाल्यात त्यांनी पावसाळ्यापर्यंत लागवड करायची नाही. जर तुम्ही आता 6-7 महिन्याचा बोकड जरी खरेदी केला तर तुमचा मे महिन्याला तो ब्रीडिंगसाठी तयार होतो बोकड. त्यामुळे तुम्ही आता 4-5 महिन्याचा बोकड खरेदी करू शकता आणि आपल्या फार्मर तोपर्यंत 15 दिवसात तर सेट होऊन जातो आरामशीर. नक्कीच तुम्ही खरेदी केला स्वतःच्या हातानं आणि एकदम एवढंही तुम्हाला म्हणजे लगेच लय महागाची नाही, जास्त योग्य किमतीत योग्य बोकड भेटेल. आता बऱ्याच जणांचं बघा आता अजून एक म्हणजे ज्यांनी बोकड इथून नेले त्यांना एकही समस्या आलेली नाही आहे. कारण मी प्रत्येक व्हिडिओ बनवत असतो आणि माझासुद्धा नंबर इंस्टाला यूट्यूबला असतो. तर प्रत्येकजण आता एक स्वतः डायरेक्ट 2-3 बोकड नेले तर त्यांचे मस्त 8 दिवसात सेट झाले. तर आज ते बोकडांचं तुम्हाला सांगतो 20 दिवसात त्या बोकडांचं वजन त्या व्यक्तीनं 2 किलो की 3 किलो 20-21 किलोचे बोकड नेले. आज ते 25 ते 26 किलोचे बोकड भरतात एका महिन्याच्या आत. म्हणजे एवढं त्यानं त्या बोकडांचं काळजी घेतली, नियोजन केलं. आता परत ते खरेदीसाठी येणार आहे. तर त्या प्रकारे तुम्ही जर केलं ना तर अजिबात तुमचं नुकसान होणार नाही. अजिबात नाही, 1% नुकसान होणार नाही. त्यामुळं तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता. कारण लय पण लहान घेतले ना तर त्यांना वातावरण सूट होत नसतं. तुम्ही जर योग्य किंवा 4 महिन्याचे 5 महिने जर बोकड घेतला ना तो आपल्या वातावरणात सहज सूट होतो. त्यामुळं त्याला आजार वगैरे टेन्शन राहत नाही. आहे की बरोबर आहे की नाही. आता ज्याला कोणाला गाभण शेळ्या पण राहतात बरं का, याच्यात गाभण शेळी कुठे गेली ती तिकडे शिरोईची त्या पळपळू जातात. कारण रातभर परवसात रात्री सकाळी 4 वाजता येतात ते. हे बघा मित्रांनो गाभण शेळी बा शिरोईची एक नंबर गाभण आहे. काय किमतीची बरी? ती 12,500 मध्ये. 12,500. तर तुम्ही स्वतः आल्यावर थोडंफार 1,500, 500, 200 रुपयाला कमी जास्त होऊ शकतं. तर तुम्ही प्रत्यक्षात या खरेदी करा. उगाच फोनवर बोलून टाईमपास करून काही मजा नाही. स्वतः या ज्याला कोणाला यायचं आहे खरंच बघा, जो कॉल करणारा ज्याला खरंच घ्यायचं तो स्वतः फार्मर येतो आणि भेट देतो. आणि उगाच टाईमपास करणारे जास्त असतात कारण परेशान होऊन जातं. काय प्रत्येकाला काम असते. तर तुम्ही क्वालिटी बघा. चायराला सोडले ते शिरोईची बोकडं, कोटा, अजमेरी, गुजरी, अजून सोजत कुठे गेले, अजून भरपूर प्रकारचे मोठ्या मापाची ते पण आपल्या वातावरणात सेट होऊन जाते. मोठं माप कधी मोठे चांगले जर बोकड घेतले तर आपल्या वातावरणात सहज सुटे होतात. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही अजिबात. तुम्ही बिंदास या कृषी गोट फार्मला भेट देऊ शकता. मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे आणि तुम्हाला योग्य भाव योग्य वजन जवळजवळ वजनानुसार म्हटलं तर 450-500 गाव 450-500 500 रुपये किलोसुद्धा तुम्हाला भेटतील. मस्त. हां शिरोई गुजरी ना, हा ना. हे पा ओरिजिनल हे शिरोईचा एकदम बनणार आहे. तर तुम्ही बघू शकता क्वालिटी एक नंबर आहे. स्वतः पागाई तुम्हाला जसं आवडेल तसा बोकड खरेदी करू शकता किंवा पाठी. आता पाठीसुद्धा चांगल्या राहतात. आता इकडे पा कोटाचा बोकड काय बोकड कसं आहे जवळजवळ 15-16 किलोचा बोकड या. अजून इकडं तुम्हाला दाखवतो चला. आता हे इकडं हे बघा कोटाचा बोकड गेले इकडे मध्ये. अजून बघा हे बोकड एकदम मोठे माळवामधून का ह्यो माळवा आहे ना. मग कोणता आहे? अजमेरी घ्या. हे अजमेरीचं बोकड आहे. अजून मस्त माप आलेले आहेत यावेळेस.
तर बघू शकता आता हिवाळा जेमतेम संपलेला आहे. ज्यांना कोणाला घ्यायचं आहे त्यांना नक्कीच आता बिंदास खरेदी करू शकता, कारण त्यांना सर्द्या वगैरे नॉर्मल गोष्ट आहे, प्रत्येकाला सर्दी होत असते, त्यामुळं काही एवढं टेन्शन घ्यायचं नाही. तर आता हिवाळा तर संपलेलाच आहे, हिवाळा जेमतेम संपलेला आहे. नक्कीच तुम्ही खरेदी करा आता बिंदास. क्वालिटी एक नंबर आलेली आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडलास तर ज्यांना कोणाला गरजू व्यक्ती आहे त्यांना नक्कीच आपला व्हिडिओ शेअर करू शकता आणि चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला दर गुरुवारची अपडेट भेटत जाईल आणि सिल्लोड तालुक्यामध्ये कशी क्वालिटी येते ते सुद्धा बघायला मिळेल. त्यामुळं इतरांनासुद्धा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. फक्त गुरुवारी भेट. तर प्रत्येक गुरुवारी तुम्ही बिंदास या, सकाळी 8 वाजेपासून तर दुपारी 3 वाजेपर्यंत आहे ना, दुपारी 3 वाजेपर्यंत तुम्हाला 5 का हां, तर 5 वाजेपर्यंत तुम्ही सिल्लोड तालुक्याला येऊ शकता. जे लांबचे त्यांनी सकाळी थोडं लवकर निघा आणि दुपारपर्यंत 2, 3, 4 तासात येऊ शकता बिंदास, कारण लांबचे पण येत असतात, त्यामुळं त्यांच्यासाठी सोयीस्कर. तर दर गुरुवारी, आज नाही जमलं तर पुढच्या गुरुवारी एक असं खावराले पहा मित्र. कोणी म्हणतं खात नाही. बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम राहतात की फार्मवर नेल्यावरती खातच नाही. आता तुम्ही बघू शकता कसे खावराले पहा, हिरवा चारा बिंदास खातात. कोणी बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम राहतात की हिरवा चारा खात नाही, घरी नेल्यावर तर खातच नाही म्हणते, सुका चारा खात नाही. आता हे कसे खात आहेत बघा, तुमच्या स्वतः लाईव्ह तुमच्या समोर आहे. आता काढले ना, आता चारायला लागलेत, खायला लागलेत, एक नंबर पहा पूर्ण खात आहेत. ज्यांच्या वाटेला आलं तो खात आहे. त्यामुळं हा डोक्यातून गैरसमज काढून टाका की खातच नाही. पण मग ते आपल्याला सवय लावावी लागते, किंवा आपण योग्य वेळेत जर खायला दिलं ना तर बरोबर खातात. तुम्ही जर त्यांच्यापुढं सगळंच बराबर टाकताय, जे नाही ते टाकतच राहत आहे, त्यामुळे ते खात नाही. त्यामुळे त्यांना थोडं टाकायचं कोणतं पण गोष्ट आहे. बघा आता एक कुट्टी इकडं हिरव्या मक्काची क्वालिटी खात आहेत, हे बघा क्वालिटी मस्त एक नंबर. तर मित्रांनो या, प्रत्येक गुरुवारी येऊ शकता तुम्ही बिंदास. तर भेटू परत पुढच्या गुरुवारी, नक्की या. तर व्हिडिओ वाटल्यास तुम्ही सेव्ह करून ठेवा आणि इतरांना पण पाठवा, जेणेकरून त्यांना समजेल. तर धन्यवाद.